चांगलं क्षेत्ररक्षण नंदनकडून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला अडवलंय. फुलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा नंदनकडे चेंडू आणि या वेळेस जर पाहिला तर चेंडूला थांबवू शकले नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा. हॅलो चेक. हॅलो. चौदा धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला. सिंगल रन्स. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. दुसरं कंप्लीट होत आहे. नक्कीच आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आता मात्र 15 धावा लागल्या जात आहेत. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. तर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर मिस्टर रुद्र आलाय. पहिला चेंडू अवांतर रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं. वाईटचा इशारा आलाय. वेगवान गोलंदाजी टाकताना आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा रुद्र. षटक क्रमांक 3. ओहो चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहिलं तर अंशल होता. चेंडूला अडवलंय. चेंडूला पकडलं आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. 17 धावा आपण पाहतोय. एका ओव्हरमध्ये तुम्हाला एकच टीम मीटिंग करता येईल याची नोंद असू द्या. तर रुद्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजयसाठी असेल चेंडू. पुढचा आपण पाहतोय पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आहे. यानंतर सेकंड राऊंड असणार आहे. पण यावेळेस चांगला चेंडू आहे. अगदी वेगवान चेंडू आणि खोलवरी टप्प्याचे मारे करते. इथून जर पाहिलं तर रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय यशच्या गोलंदाजीकडे कुठेतरी पाहिलं गेलंय. पण बघूया अंपायर यशला कशा पद्धतीने नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र थोडंसं वॉर्न केलं गेलंय. बघूया परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आपल्याला पाहायला मिळेल. इथून समीर खान थोडंसं चेंजेस केलं ऑफिशियल पंचामध्ये. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा येईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती म्हणजे 18 धावा. नवली संघ आपण पाहतोय एका बाजूला. दुसऱ्या बाजूला सरावली. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान चेंडू होता परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. गॅप शोधलाय. गॅप भारी होता आणि अजयच्या राहुलच्या या बॅटमधून येतोय चौकार. चांगली फटकेबाजी इथे मात्र दर्शवत असताना मिस्टर राहुल. चला प्लीज नवली संघ शेवटचा आणि अंतिम तुम्हाला वॉर्निंग असेल. टीम मीटिंग तुम्ही एका ओव्हरमध्ये फक्त एकदाच करायची आहे. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. कारण आपण या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूपासून आपण नक्कीच या ठिकाणी सांगत आलेलं फक्त एकच टीम मीटिंग असेल. ओहो चांगला फटका. चांगला फटका. इथून जर पाहिलं तर बनवून मारलं या फटक्याला मिस्टर राहुल यांनी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. 4 चेंडू अगदी वेगवान आले होते परंतु 2 चेंडूवर 2 लगातार चौकार आले आहेत राहुलच्या बॅटमधून. त्यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये परंतु चेंडूला खेचून मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जा वाढवतोय या टुर्नामेंटचा. धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर 27 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून पाहिलं जाईल शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा. हो चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेने केला. इथे मात्र थोडासा धोका होता पण तू चेंडूला गॅदर केलं थोडं लेट गॅदर केलं आणि त्यानंतर पाहिलं सिंगल रन्स ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं कंप्लीट होत आहे आणि 28 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचे षटक असणार आहे. शेवटचे 6 चेंडू पाहायला मिळेल कोणता गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येईल. अनिकेतला आणलंय. अनिकेत आलाय. आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्या शांत स्वभावाचा असा अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. इथून गोलंदाजी करेल. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहिले जात आहे. कर्णधार आहे यतीन पाटील आणि इथून जर पाहिलं तर यतीन पाटील थोडंसं चेंजेस करण्यासाठी विचार करतायत परंतु बघूया 3 आणि 4चा कॉम्बिनेशन आपण पाहतोय. लेग साईडच्या रिजनमध्ये आता मात्र 3 क्षेत्ररक्षक ऑफसाईडमध्ये 4 क्षेत्ररक्षक घेतले आहेत. थोडीशी इथे बदल केलाय परंतु बघूया हा बदल कितपत योग्य असणार आहे. इथून पाहायला मिळेल अनिकेत याला गोलंदाजी करताना. यावेळेस समोरच्या दिशेने आलाय परंतु नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षक कौशिकच्या माध्यमातून. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की चेंडू निघून गेलाय की काय परंतु शेवटच्या अंतिम अगदी मुवमेंटला जर पाहिलं तर चेंडूला रोखलं गेलं आणि त्यानंतर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. नक्कीच या जागेमध्ये जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकांनी जी कमाल केलंय. आधीच्या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं त्याच जागेवर मिस्टर मिनेश होता आणि मिनेशकडून खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. ते मात्र समोरच्या दिशेने आलाय कडक प्रहार येतोय चौकार. 4 धावा. चौकाराने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 33 धावा. इथून पाहायला मिळेल अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेतच्या या गोलंदाजीवर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर देखील खूप मोठा मारा चांगला मारा केला होता परंतु अडवलं होतं. यावेळेस जर पाहिलं तर समोरच्या दिशेने आता मात्र पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु नंदन आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स येणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. फुलटॉस चेंडू इथे सोडणार नाहीये. भरपूर चमासाईत घेतोय तो म्हणजेच राहुल हा फलंदाज. राहुलच्या रन्स पाहिल्या तर आपण आतापर्यंत पाहतोय राहुलच्या बॅटमधून एकंदरीत 25 धावा अगदी 5 चौकार त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 25 धावा स्कोर कार्डवर त्याच्या इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37 रन्स 37 धावा. पुन्हा एकदा अटॅक केलाय गॅपमध्ये खेळलाय. छोटा पॅक बडा धमाका. नक्कीच राहुल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका गॅपमध्ये खेळलाय. ऑन साईड रिजन आणि ऑफ साईड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तसंच ठेवलं होतं आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर राहुलला सोपं झालं. गॅप मोठा होता. शेवटचा चेंडू आहे यावेळेस. आता मात्र ऑफ साईड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने रचवला गेला त्याच्या विरुद्ध दिशेने इथे मात्र राहुलने बॅटिंग केले. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष असेल. नवली संघाला आपण पाहिलं ज्या 2 षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 धावा दुसऱ्या षटकामध्ये 12 परंतु तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये 4 चौकार आणि 1 सिंगल अशा 17 धावा तब्बल खर्च केल्या गेल्या.
चला मॅच स्टार्ट करतोय आपण. सरवली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला यतीन पाटील, दुसऱ्या बाजूला हर्षल. तनय इथून आपण पाहतोय जिंकण्यासाठी मोठं लक्ष आहे. अगदी जर पाहिलं तर 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांचं लक्ष आपण पाहतोय. राहुल गोलंदाजी मार्कवर. यतीन आणि हर्षू ची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, परंतु आपण पाहतोय चेंडूला अडवकवलंय. मयुरेश आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी. मयुरेश भोईर चांगलं अडवण्याचं काम केलंय. यावेळेस पायावर चेंडू पडलाय. डिक्लेअर झोनकडे जाईल. यस, लेग बायच्या रूपाने रन्स मात्र काउंट केले जाईल. सिंगल रन्स येते आणि धावफलक इथे मात्र आपण पाहतोय ओपन होताना. सिंगल हे धावफलक ओपन झालंय. इथून अर्शी पुन्हा एकदा आपण पाहतोय. राहुलचा चेंडू इथे बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहिलं. पहिल्याच चेंडूवर अर्शू बाद झालाय. पहिल्या गडी नक्कीच बाद झालाय अर्शू. एक चांगला फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जात आहे नवली संघाकडून. पण तो नंदन आलाय बॅटिंगसाठी. यावेळेस थोडासा खाली होता चेंडू आणि चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मात्र इथे येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच एकंदरीत 2 धावा. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला पकडलाय. रन्स येत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश कडून आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालंय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 2 धावा. सरावली बी संघ देखील काल आपल्याला पाहायला मिळाला होता. या मैदानावर खेळला होता. पराभूत झालाय, परंतु ए संघ आज खूप चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 धावा जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 44 धावा. चेंडू 44 धावा. पहिला चेंडू इथे मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खूप चांगलं. अजय आपण पाहतोय पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न होता राहुल याचा. चांगला खेळलाय. सर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर अजूनही स्थिरावलेली आहे फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर. पुन्हा एकदा ड्राईव्ह मारले. चेंडूला अडवलंय. क्षेत्ररक्षक खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक याला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना. सरावली संघाकडून आपण पाहतोय हे संघ आहे. तुम्ही पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नंदनला कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय. नंदनच्या बॅटमधून रन्स आतापर्यंत या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि बंटी हाईटचा फायदा, पण यावेळेस जाईल चेंडू निघून अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. नक्कीच हाईटचा फायदा होता. स्ट्रेच केली होती बॉडी, पण आपण पाहतोय सेकंड टाइम अटेंड केला तेव्हा मात्र चेंडू हा हातामध्ये आणि पाय जो होता तो बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर पहिला चौकार येतोय. 4 ने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. षटक क्रमांक 2. यावेळेस पुलटा चेंडू होता. डिक्लेअर झोनकडे जाईल. चेंडूवर मिळेल आणखीन 1 रन्स. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 7 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे आपण पाहतोय यावेळेस कट आहे एज आहे यतीन पाटीलला माघारी जावं लागेल गाडी बाद तर आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर आपण पाहतोय 39 धावांची आवश्यकता आहे तर हरिशंकर येतोय गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी इथून पाहिलं जाईल नंदन आणि तनय फटका चांगला आहे परंतु पुन्हा एकदा चेंडूला अडवतोय जयेश आपण बघतोय आता मात्र जयेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं यावेळेस पुन्हा एकदा हरिशंकरची ही गोलंदाजी अगदी सुरेख चेंडू थोडा फिरवला जातोय ज्या पद्धतीने हात फिरवतोय हरिशंकर त्याचप्रमाणे चेंडू देखील फिरला जातोय चांगला लेग ब्रेक मी म्हणेन आतापर्यंत चांगला लेग ब्रेक केलाय यावेळेस छोटा चेंडू होता शॉर्ट चेंडू याला दिशा दिली डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलं गेलं तीन चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे इथे सरळ हातामध्ये राहुलने कुठली चुकी केली नाही आणि तनय या ठिकाणी बाद होईल विद्वेष येतोय नवीन बॅटर विदेशला पाहतोय कल्पेश भोईर जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा चेंडूला मैदानामध्ये थांबवलं जातंय टफ फाईट आहे आपण पाहतोय पुन्हा एकदा आता मात्र गॅप मध्ये खेळलाय चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी इथून जर पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच 12 धावा सहा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे कल्पेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय हा चेंडू आणि गॅप आहे या गॅपला आपण पाहतोय थांबवू शकले नाही 2 क्षेत्ररक्षक परंतु चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर रन्स मात्र मिळले जातील चेंडू आणि धावांचं अजूनही समीकरण पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाइड रिझनला मारण्याचा प्रयत्न होता परंतु चुकले गेले चेंडूवर रन्स येणार नाही डॉट चेंडू येतोय 4 चेंडू शिल्लक आहेत फुलटॉस चेंडू इथे दिशा दिले फटका चांगला चेंडू सीमा रेषेपार चौकार 4 आता मात्र मनोरंजन असेल अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता आहे त्यावेळेस आणखीन एक रन्स वाढेल स्कोर कार्डवर 25 धावांची अजूनही आवश्यकता उर्वरित चेंडूचा खेळ पाहिला तर अजूनही 3 चेंडू आणि 25 धावा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय मयुरेश खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना शेवटचे 2 चेंडू आहेत गॅपमध्ये खेळलाय गॅपमध्ये चांगला खेळलाय नंदन आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या वाढवल्या आहेत परंतु हाय स्कोर आपण पाहतोय सर्वात जास्त स्कोर झाला आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर ही मॅच इथून जर पाहिलं तर नवली संघ पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळतंय चांगले खेळले नवली संघ परंतु आज नवली संघ एकत्रित उपस्थित झाला नाही एक गावचा संघ